तर शॉक वाटतंय की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपच्या लाईफसाठी तुम्ही एखाद्या मुलाचा जीव घेताय। नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। प्रिया पाटील मराठी तसेच महाराष्ट्र कन्याच्या डेली व्लॉगिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। ठीक आहे, आज म्हणजे तुम्हाला थंबनेल किंवा हे बघून समजतच असेल की मी कोणत्या विषयावरती बोलणार आहे किंवा काय विषयावरती बोलणार आहे काय नाही। ज्यावेळेस आहे ना, म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसापासून माझ्यासोबत असं होतंय की ज्यावेळेस आहे ना मी रील्स बघते ना, रील्स स्क्रोल करते की बाबा ती मला एकच गोष्ट न्यूज येते, सियाने असं केलं, केतन सोबत असं केलं, चैतन सोबत असं केलं। ह्या गोष्टी एवढ्या चालू आहे ना काही समजतच नाही काय झालं काय नाही। मग मला असं समजलं तर एवढं रील्स यायला लागले तर मी डायरेक्ट म्हणजे जाऊन बघितली ती सगळी काय आहे काय नाही, यूट्यूबवरती बघितली ती गोष्ट। त्यातून मला ही गोष्ट समजली तर मला असं वाटलं की नक्कीच मी माझ्या यूट्यूबवरती हा व्हिडिओ 100% बनवला पाहिजे। आता मला माहिती की काही लोकांचं असं पण नसेल, हिला काही कामधंदे नाही का, कशाला व्हिडिओ बनवत बसली। कामधंद्याचा प्रश्न नाही, माझ्याकडे दुसरे पण भरपूर टॉपिक आहे, मी गावाकडे राहते, व्हिडिओ बनवू शकते। पण या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, ह्या केसेस आता झाल्या म्हणजे जसं की याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं काय भेटतं, याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे। ठीक आहे, चला। तर तुम्हाला माहीतच असेल की एक केस झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच, इथेच पुण्यामध्ये इथे एक केस झालेली आहे। सिया नावाची एक मुलगी होती, तिचं लग्न जमलं होतं, 17 कोटीचा काहीतरी लग्नासाठी हे पण बुकिंग केलं होतं, नातेवाईकांना आणून नेऊन घालण्यासाठी 2 विमानं पण होती, सगळ्या गोष्टी होत्या आणि तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला धक्का दिला। ठीक आहे, अशी न्यूज तुम्ही खूपच ऐकली असेल, सगळीकडे ऐकली आहे, तर मी पण ऐकली आहे। तर आता ही गोष्ट झाली म्हणजे तर मला पहिली गोष्ट याच्यातून अशी बोलायची, बाबा असे मानसिकतेचे लोक आपल्या महाराष्ट्रात आहे म्हणजे हे ऐकूनच थोडंसं शॉक वाटतंय की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपच्या लाईफसाठी तुम्ही एखाद्या मुलाचा जीव घेताय किंवा ज्याच्या आईवडिलांनी त्याला 25 वर्ष वाढवलंय, 25 वर्ष लहानाचं मोठं केलंय त्याला, आणि तुम्ही त्याचा जीव घेताय त्या मुलाचा, किंवा एखाद्याचा सहारा असेल किंवा त्याच्या आजोबाचं आहे ना, तर मी त्यांचं पण थोडंसं व्हिडिओ बघितला, ते म्हणले की माझ्या पूर्ण आयुष्याचा सहारा होता की माझ्या बुढाप्याचा, म्हणजे आपला जो सहारा असतो आपला नातू, तो गेला माझा 25 वर्षाचा। ते म्हणजे मला एकच समजलं की ह्या पोरीला किंवा ह्या लोकांना अधिकार कोणी दिला, त्याला 25 वर्षाचे एखादं आयुष्य संपवायचा अधिकार दिला कोणी? अशा मानसिकतेच्या लोकांना म्हणजे यांना काय बोलायचं, अशी सुद्धा मानसिकतेचे लोक आहे हे आता कळायला लागले। रोज आपण काहीतरी उठलो ना, 15 दिवसातून म्हणायचं एक अशी न्यूज ऐकायला भेटतेच की डोक्याला हात लावून बसावं लागतं। आता जसं की त्याच्या आईचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही विचार करा की आपण एखाद्या मुलाला 25 वर्ष वाढवतोय, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या, पैसा होतो, सगळं होतं, सगळं रोटोल होतं, अशी कोणती गोष्ट नव्हती त्याच्याकडे। त्यांची एंगेजमेंट झाली, त्याच्यातले ते एंगेजमेंटचे व्हिडिओ पाहिले आपण, एकदम चांगले होते, मस्त हसायचे बिसायचे, सगळ्या गोष्टी होत्या। अरे पण मला एकच बोलायचं याच्यातून, जर ती मुलगी समजा 20 वर्षाचीच असेल तर एवढ्या लवकर लग्न करता, याच्या मागे पण कारण असेल कारण 100% असणारच आहे कारण, पण त्यांचं त्यांना माहिती असेल। ठीक आहे, तर आपल्याला याच्यातून काय शिकायला भेटतं की आपण जर कोणासोबत अरेंज मॅरेज करतो किंवा लव्ह मॅरेज करो, काही पण करा, कोणी ड्रममध्ये घालून मारतंय तर कोणी वरून फेकून देतंय, अरे चाललं तरी काय? मला तर असं वाटायला लागले आता असंच म्हणायला पाहिजे, तुम्ही पण राजी असणार आहे। ठीक आहे, आता आपण असं म्हणत होतो की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, आता आपल्याला असं पण म्हणायची वेळ आली की मुलांना पण वाचवणं, मुलांना पण शिकवा। आणि की आपल्याला माहिती की मुलींच्या बाबतीत जर अशी केसेस झाली तर आपण सगळे लवकर जातो, पण एक मुलाच्या बाबतीत झाली ना तर असं वाटणार नाही का कोणी बोलणार नाही किंवा त्यांचं काही नव्हतं का, काय दोष होता त्या मुलाचा? काही दोष नव्हता, लग्न जमलं जसं की एक नॉर्मल मुलगा करतो त्याच्या बायकोसाठी वगैरे, तशा गोष्टी करत होता। अरे 17 करोड कोणी विचार पण नसेल केला की अशा मूर्ख याच्यासाठी तो करत होता, आज त्याला माहीत नसेल, जिथे कुठे तो असेल त्यांनी विचार केला असेल बाबा काय, त्याचा काहीच दोष नसताना तुम्ही एखाद्याचा जीव घेताय तुमच्या रिलेशनसाठी। अरे तुमचं नव्हतं रिलेशन होतं, पळून जायचं, काहीतरी करायचं, घरी सांगायचं, अरे घरचे नव्हते देत परमिशन, नाही तर त्याला त्या मुलाला सांगायचं, तो मुलगा काय थोडी जबरदस्ती लग्न करणार होता, त्याला माहीत झालं असतं बाबा माझी होणारी बायको कोणा संगत तरी आहे, तिचं रिलेशनशिप, त्यांनी थोडं लग्न केलं असतं, नसतं केलं ना, त्यांनी सोडून दिला असता विषय। अरे मग याच्यासाठी जर तुम्ही एखाद्याचा जीव घेता, इथपर्यंत लोक जातात, अशा मानसिकतेच्या लोकांना मला तर नाही वाटत की आपल्या याच्यात कुठे अशी जागा दिली पाहिजे। ठीक आहे, माझ्यासारखे खूप लोकांनी व्हिडिओ बनवले असेल, माहिती तुम्हाला, ऑब्व्हियसली बनवले असतील, पण ज्यावेळेस मी त्यांच्या आईवडिलांचा तो व्हिडिओ बघितला ना तर मला पण थोडंसं असं वाईट वाटलं, बाबा नाही
आपल्याला आहे ना म्हणजे आमच्या घरात आहे ना म्हणजे काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे, आमच्या घरातली सांगते. तर माझ्या मम्मीनी ना जसं की मांजर माहीत असेल तुम्हाला, मांजर पाळलं होतं आम्ही. तर जे मांजर आहे ना हरवलं, काही दिवसासाठी हरवलं किंवा ते मेलं तिकडंच, काय भेटलंच नाही. तर माझी मम्मी 3 दिवस म्हणजे बोलण्यापेक्षा तर 8 दिवस रडत होती बाबा, ते मांजरासाठी रडत होती. जसं हे केलं तर आपण विचार करू शकतो की तो आईचा मुलगा होता, 25 वर्ष तिने वाढवलं होतं आणि त्यांनी एका मिनिटात त्यांच्या अशा मानसिकतेच्या याच्यामुळे हे करून टाकलं. ठीक आहे, आता मुलीला समजतं आपल्यासाठी काय चांगलं आहे काय नाही गोष्ट. मी ना ज्यावेळेस ती न्यूज ऐकली ना त्यावेळेस मला पहिली गोष्ट कळली की जो तो असेल ना तो 100% हेच असेल, म्हणजे जास्त त्या मुलापेक्षा होणाऱ्या नवऱ्यापेक्षा गरीबच, म्हणजे थोडंसं खालच्या लेवलचंच असेल. तर मी बघितलं निश्चित 100% तेच झालं. म्हणजे एवढी नीच मानसिकता असते ना लोकांची, माहितीच नसतं. काय काय केसेस व्हायला लागल्या ना आजकाल, अजिबात माहिती नव्हतं. तर या केसेसमधून एकच शिकायला भेटतं बाबा, तुम्ही ना आधी जर एखाद्या, मी तर खरंच सांगा, एखाद्याचा पोरगा असं ना बाबा, तो अरेंज मॅरेज करतोय ना, एखादी पोरगी पाळत होतो ना, त्याची आधी सगळी हिस्ट्री काढ बाबा, तिला विचार बसून की बाबा तुझं कुठं काय नाही ना. आणि म्हणजे आता पोरांच्या जीवाला इथून पण धोका झाला. पोरीला तर आधीच होतच, 3-4 वर्षाच्या पोरी आधीच लोकांना कळत नव्हत्या, पण आता अशा पण केसेस यायला लागले समोर. म्हणजे याच्यातून काय शिकायचं आणि काय नाही ही गोष्ट हे नाही. आता मला जसं माझं थोडंसं राग पण होता त्या गोष्टीमध्ये, व्हिडिओ निघला पण असेल, आणि की मला असं वाटलं की नाही, या पॉईंटवरती व्हिडिओ 100% बनवला पाहिजे, ही गोष्ट सगळ्यांना कळली पाहिजे लोकांना. आणि नक्कीच आता तुम्हाला माहिती असेल की बडे बाप की औलाद यार, बडे बाप की औलाद ना, म्हणजे मोठ्या पोरींचं काही जरी गेलं तरी पण काही गोष्टी जरी केल्या तरी काही ना काही थोडे दिवस आपण बघतो. ही गोष्ट खरी, खोटी काय मी बोलत नाही, तुम्ही पण बघता की थोडा दिवस आपण बघणार ती गोष्ट, ते हाय तसं सुटून जाणार, बट काहीच नाही होणार. तिचं त्यांचा मुलगा गेला, आईवडिलांचा एवढा चांगला मुलगा गेला किंवा कमवता होता, एज्युकेटेड होता, तरी गेला, काहीच विषय नाही याच्यात, काहीच नाही. म्हणजे इथं कुठंतरी ना ह्या गोष्टींना कुठंतरी थांबल्या पाहिजे, आपल्या याच्यात 100% थांबल्या पाहिजे. म्हणजे कोणाच्या जरी वरती ना एखादी कडक ॲक्शन झाली ना बाबा, तो छोटा असो मोठा असो कोणता असो कोणत्या घरातला असो, कडक ॲक्शन झाली ना तिथं कुठेतरी ह्या गोष्टी सांगणारे थांबणारे. नाहीतर आज ह्या गोष्टी झाल्या ना उद्या दुसऱ्या गोष्टी होणार, 100% होणारच. बट याच्यातून माझं एवढंच सांगणं आहे की बाबा याच्यातून काहीतरी शिका आणि नक्कीच आपल्या स्वतःचा जीवाला जपा, कारण की आपला जीव ना सगळ्यात महत्त्वाचा असतो. ठीक आहे, चला तर आजच्यासाठी ह्या व्हिडिओतून मी एकच थोडा संदेश तुम्हाला पाठवते की जसं आपण जास्त लोकांच्या उचापात्या करण्याऐवजी जेवढं आपण लोकांच्या उचापात्या करतो ना तेवढं आपल्यावरती स्वतःवरती लक्ष द्यायचं आणि आपल्या आसपास काय चालू आहे त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं. आणखी छोटी गोष्ट कधी मोठी होती ना हे माहिती नसतं. आणि नक्कीच आता आपण जास्त याच्यात काही करू शकत नाही आहे, पण तो गेला, त्याच्या मनाला पण थोडंसं वाटलं असेल, पण नक्कीच त्याला पण भावपूर्ण श्रद्धांजली त्या दादाला पण. आणि नक्कीच ह्या गोष्टीवरती पण 100% काही ना काही ॲक्शन वगैरे घ्यायला पाहिजे आणि नक्कीच व्हायलाच पाहिजे. माझी तर अशी इच्छा आहे, तुमची काय इच्छा आहे नक्कीच मला सांगायचं आहे. आणि सर्वांना पुन्हा एकदा बाय आणि जय महाराष्ट्र. माझ्या ह्या चॅनलला नक्कीच कनेक्ट राहायचं आहे. ठीक आहे, चला.